पंचायत समिती जिल्हा परिषदेची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे. दिवाळीचे फटाके संपलेत, पण आता ह्या इलेक्शनचे फटाकडे सध्या वाजू लागलेले आहेत. माझ्यासोबत पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार भाजपाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत अमोल्य शिंदे. नमस्कार. तुमचं आपल्या चॅनलमध्ये इलेक्शन सुरू होते, पंचायत समितीसाठी तुम्ही इच्छुक आहात किंवा भाजप कसं यासाठी सामोरं जाणार आहे? भाजप पूर्ण क्षमतेने या ठिकाणी सामोरं जाणार आहे. गेल्या पंचवार्षिकला म्हणजे 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मी भाजपाच्या चिन्हावर ह्या निवडणुकीला सामोरं गेलो होतो आणि आता तर तयारी आमची चांगली आहे मागच्यापेक्षाही. भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यात आहे, केंद्रात आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी ही पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उतरणार आहे. आणि मी पंचायत समिती आमचा राजुरी आणि गण हा पंचायत समितीचा गण सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्यामुळे मी सुद्धा या रेसमध्ये स्पर्धेमध्ये आहे. आता उमेदवार भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादा पवार गट असेल, तर त्यांनी उमेदवार आता तिकीट वाटप कशी होती सांगता येत नाही. जर तिकीट कुणाला मिळतं सांगतात, पण भाजपाची भूमिका काय असणार याच्यावरती? भारतीय जनता पार्टी या निवडणुकीला सामोरं जात असताना पूर्ण क्षमतेनुसार आम्ही आमची जिल्हा परिषदेची सुद्धा उमेदवार तयार आहे आणि दोन्ही पंचायत समित्यांचे सुद्धा उमेदवार तयार आहेत. त्यामुळं उद्या काय युत्या आघाड्या काय होतील न होतील, परंतु आम्ही आमची तयारी त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि त्यानुसार आमचा काम चालू आहे. जर दुसरा उमेदवार दिला, सेनेने दिला किंवा अजित पवार गटाने जर उमेदवार दिला, तर तुमचा त्याला पाठिंबा असेल का किंवा काय तुमची भूमिका असणार आहे? तुम्ही जर पाठिंब्याबाबत जर विचारलं तर वरिष्ठ पातळीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी युतीत लढण्याचं सुतोवाच केलेलं आहे. ते त्या गोष्टीसाठी आग्रहीसुद्धा आहे, परंतु अजून त्याबाबतच्या समन्वयाच्या बैठका जिल्हा पातळीवर झालेल्या नाहीत. आत्ताच दिवाळी झाली आहे काल आणि कदाचित सोमवारपासून पुढच्या आठवड्यामध्ये त्या बैठका होतील. समन्वयकाच्या बैठकांमध्ये युतीबाबतचं धोरण त्या ठिकाणी ठरवलं जाईल आणि त्यानुसार पुढचे निर्णय घेण्यात येतील. तुम्ही मागच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषद लढवली होती, त्यावेळेस काय वातावरण होतं आणि आता सध्याची BJPची परिस्थिती कशी दिसते तुम्हाला? 2017 साली त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर जिल्हा परिषद लढवली होती, परंतु तो सुरुवातीचा काळ होता भारतीय जनता पार्टीचा. ह्या भागामध्ये तर ते चिन्हच कधी पोचलं नव्हतं. अचानक काही गोष्टींचा मी विचार केला. ज्या पक्षात पूर्वी काम करत होतो त्या पक्षात मला किती संधी राहील ह्या गोष्टीचा मी बारकाईने विचार केला आणि मी निर्णय माझा बदलला आणि मी तिकडं इच्छुक असताना सुद्धा मग डायरेक्ट इकडचं AB फॉर्म घेतला आणि उमेदवारी जाहीर केली. या 8 वर्षामध्ये तुम्हाला पक्षामध्ये काय बदल झालेला दिसतोय का सध्या? निश्चित स्वरूपानं संघटन पातळीवर पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं रचना करतो आहे. पक्षाचं चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. पक्ष कार्यकर्त्याला आणि आमच्यासारख्या म्हणजे निवडणुका लढवणाऱ्या नेत्यांनासुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बळ देण्याचं काम पक्षाने इथून मागच्या 8 वर्षाच्या काळात केलं आहे. मग ते अनेक विकास कामांच्या माध्यमातून असेल, अनेक विकास कामं मला सांगता येतील, लिस्ट काढली तर ती बरीचशी असेल, कोटीमध्ये ती लिस्ट जाईल. अशी सगळी विकास कामं पक्षाने माझ्या माध्यमातून या पत्रभागावर निश्चित स्वरूपानं दिलेले आहे आणि ते बळ पुरेसं आहे आमच्यासाठी. बेल्ला राजुरी गटामध्ये झडपीचा उमेदवार कोण असेल भाजपाचा? भाजपाचे आत्ताच काय नाव घेणं उचित ठरणार नाही, परंतु 2-3 उमेदवार आमचे आहेत. त्यापैकी एका उमेदवाराला आम्ही फायनल करणार आहोत पुढच्या आठवड्यात. शांता संजय गवळी ह्या त्या ठिकाणी प्रबळ उमेदवार ठरू शकतात किंवा अजूनही 1-2 नावं आहेत. मी लगेच काय ते सांगणं उचित होणार नाही. पक्ष पातळीवर त्याचा निर्णय होईल आणि त्यानुसार मग आमचं धोरण ठरेल. पठारावरती तुम्ही पंचायत समिती लढता या साईडला, तर पठाराचा काय विकास करणं बाकी आहे, काय विकास नाही झाला सध्या आणि तुमचं काय विजन असतं नेमकं? बाकी तालुक्याचा विचार करत असताना हा पठार भाग विकासापासून कायमच वंचित राहिलेला आहे. त्याचं कारण असं की इथून कधी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर सहकारी संस्था असतील, त्या संस्थांचं नेतृत्व करण्यासाठी संधी इथं कधी पठार भागाला मिळालेलं नाही आणि त्यामुळं फक्त ह्या भागातील लोकांचा मतदानापुरता वापर बऱ्याचशा तालुक्यातील इतर नेते मंडळींनी केला आणि आमची लोकं साधारण म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं दुष्काळी भाग, शेतीचं उत्पन्न कमी, गोरगरीब अशी जनता आणि त्याचा गैरफायदा कायमच बाकीच्या तालुक्यातील इतर पठारांनी घेतलेला आहे
आणि त्यामुळं विकासाच्या बाबतीत हा भाग दुर्लक्षित राहिलेला आहे. मग आमच्या वाडीवस्तीवर जाणारे रस्ते असतील, आमच्या आरोग्याच्या सुविधा असतील, आमच्या अंगणवाडीचे प्रश्न असतील, जिल्हा परिषद शाळांचे प्रश्न असतील, त्यांच्याकडं त्या पद्धतीनं पाहिलं गेलेलं नाही. त्यामुळं निश्चित स्वरूपानं पुन्हा आमचं शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. पुन्हा आमचा असा एक गहन प्रश्न असा आहे की आम्ही कृष्णा खोरे आणि गोदावरी खोरे यांच्या बाँड्रीवर आहे. नक्की आम्ही कुठल्या खोऱ्यात आहोत हेच कळत नाही. गोदावरी खोऱ्याने तिकडं आम्हाला कुठल्याही पद्धतीचा मोठा जर MI टँक वगैरे करायचा म्हटला तर गोदावरी खोरं तिकडं तो प्रकल्प तिकडं आम्हाला परमिशन देत नाही. म्हणजे त्यामुळं आम्हाला शेतीसाठी सुद्धा पाणी अडवणं त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे असे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. एक सक्षम नेतृत्व या भागाला नसल्यामुळं निश्चित स्वरूपानं हे सगळे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. आणि इथून पुढच्या काळामध्ये माझा तोच प्रयत्न असेल की शेतकऱ्याला पाणी आणि युवकांच्या हाताला रोजगार हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी मी पुढे नेईल. बेल्ला राजुरी गटामध्ये जर भाजपाला तिकीट मिळालं तर शिंदे सेना आणि अजित पवार गटाची पाठिंबा असेल का? काय तुम्हाला अंदाज वाटते? कसा त्यांचा कौल वाटेल तुम्हाला? सहकार्याला मिळेल का? किंवा भाजपा हा आपल्या तालुक्यामध्ये थोडा त्या दोन्हीपेक्षा जरा कमी वाटते, पण ताकद तुम्हाला मिळेल का त्यांची? हां, आता आमचा त्यांना पाठिंबा, त्यांचा पाठिंबा आम्हाला हा जर विषय आहे तर हा युतीचा विषय आहे. समजा उद्या जर युती झाली तर राज्यामध्ये माननीय अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदे असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, हे त्या ठिकाणी एक दिलानं त्या ठिकाणी राज्याचं सरकार हाकतायत. आणि ते करत असताना एक काहीतरी चांगला विचार होऊनच जर BJPला या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी युतीमध्ये सुटली तर निश्चित स्वरूपानं आम्हालासुद्धा विश्वास आहे की एकनाथ शिंदे गट, शिवसेना हे सुद्धा कार्यकर्ते आमचे प्रामाणिकपणे काम करतील. किंवा त्यांना जरी आमचा गट सुटला युतीमध्ये आणि आमच्या पक्षाचे जर तसे आदेश असतील युतीचं काम करायचं, युतीचा धर्म पाळायचा, तर निश्चित स्वरूपानं आम्हीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील. काय वाटतं तुम्हाला की जे जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा पंचायत समिती सदस्य असेल, एक सामान्य नागरिकाच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा असतात? आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामान्य नागरिकांच्या निगडीतच हा सगळा विषय आहे की त्यांना त्या ठिकाणी छोटे छोटे रस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, त्यांना लागणाऱ्या आरोग्याच्या सुविधा असतील, त्यांना लागणाऱ्या प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा असतील, त्याचबरोबर त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी मग जिल्हा परिषदेच्या काही योजना असतील, पंचायत समितीच्या काही योजना असतील, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या सरकारी योजना आहे ते ह्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी राबवत असतात. आणि ह्या संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला त्या योजनांचा लाभ चांगल्या पद्धतीने देता येईल यासाठी खऱ्या अर्थानं आपण प्रयत्न करणार आहोत आणि हीच लोकांची अपेक्षा असते. मागच्या पंचवार्षिकमध्ये 5 वर्षीय पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांचं कामाकडे तुम्ही कसं पाहताय? आता ते जिल्हा परिषदा कामाकडं, आता पांडुरंगजी पवार या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते आणि सारिकाताई आवटी या पंचायत समिती सदस्य होत्या. परंतु सारिकाताई तर कधी पंचायत समिती सदस्य असतानासुद्धा या पठारभागावर कधी फिरकल्या नाहीत, ही सर्व पठारवासियांची खंत आहेच. आणि पवारसाहेबांचं कसे 2-3 टर्म त्यांनी या मतदारसंघातून काढलेले आहेत, त्यांचं कामही चांगलं राहिलेलं आहेत. अनेक जलसंधारणाची कामं या भागामध्ये त्यांनी केलेली आहेत, जरी ते विरोधी पक्षाचे असतील किंवा ठीक आहे त्यांचं माझं काही वेगवेगळ्या विचारधारा जरी असतील तरीसुद्धा त्यांचं काम उजवच आहे. काय विकासाचं तुमचं व्हिजन असणार आहे? तुम्ही सदस्य म्हणून आता इच्छुक आहात, तुम्ही लढली, निवडून आलात, तर तुमच्या विजन तुमचं या पठारासाठी काय असणार आहे? पंचायत समितीसाठी मी इच्छुक आहे आणि पंचायत समिती फार छोटी एक म्हणजे काय म्हणतो आपण, पंचायत राज व्यवस्थेमधली छोटी संस्था आहे. पहिली ग्रामपंचायत, नंतर पंचायत समिती येते. ह्या पदावर जाऊन विशेष असं लई मोठं विजन नाही, परंतु माझ्या डोक्यात असलेलं प्रमुख विजन की या पठारभागावर एक MIDC झाली पाहिजे. त्या अनुषंगानं मी 3 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्या अनुषंगानं मला त्या ठिकाणी बैठकीसाठी पुण्याच्या ऑफिसनी MIDCच्या बोलवणं केलं आहे. लवकरच मी आता पुढच्या आठवड्यात त्यांना भेट घेऊन त्याच्या बाबतीत काय उपाययोजना नियोजन करता येतील त्यांच्याशी आम्ही सगळं पठारभागचं शिष्टमंडळ जाऊन आम्ही चर्चा करणार आहे. त्याचबरोबर दुसरं एक का ह्या पठारभागावर पाणी आलं पाहिजे. इथं पाणी अडवायला तर गोदावरी प्रकल्प विरोध करतो आहे, मग खालनं कुकडीचं जर पाणी लिफ्ट करून जर इथं आणता आलं तर त्यासाठीसुद्धा मी निश्चित स्वरूपानं प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठीसुद्धा मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. ते सुद्धा या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह आहेत आणि उद्याच्या काळामध्ये नक्कीच त्याला एक व्यवस्थित मार्ग निघेल त्यातून.
तर तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला शुभेच्छा असतील आमच्याकडून. हे होते अमोलजी शिंदे, शिवनेरी एक्सप्रेस, आणे.